फायनली पोहोचली आपली शिंदेवाची पालखी बघितलं, दर्शन घेतलं, मग पोहोचलं सिद्धेश्वर. बँड काय वाजावं लागलं. मग आम्ही थोडं पुढे गेलो, आम्हाला दिलं सांभाळायला दुकान. मग आम्ही दोघं बसलो सांभाळायला दुकान. तुम्ही बघू शकता, हा माझा भाऊ आहे, पण तो पण लागला सांभाळायला दुकान. मग आम्ही थोडंसं अर्धा एक घंटा थांबलो. म्हटलं आता जायचं होतं आपल्याला पण जत्रेमध्ये पालखीमध्ये थोडंसं फिरायचं होतं. मग आम्ही तिथून निघालो. मग काय माझ्या पोरांना घेऊन गेलो ना, मग खेळायला. बघू शकता माझ्या पोरांची मजा. मग काय झाली पोरांची मन मानी बाईला कसे उलटे पार्टी पडता. मग असंच असतं पोरांचं. मग काय सण करावं लागतं. मग काय निघालो आपल्या जत्रेला. पालखी तुम्ही बघू शकता, आपली शनिदेवाची पालखी मस्त निघाली होती. रात्रीचं लायटिंग एकच नंबर. गावातलं वातावरण म्हणलं तर खूपच भारी वाटलं मला. एकच नंबर वाटलं. नायगावची जत्रा म्हणलं तर एकच नंबरची जत्रा. तुम्ही बघू शकता जत्रेची मजा. मग काय सर्व बघून आम्ही गेलो फटाकडे बाजी बघायला. चला आता बघूया फटाकडे बाजी. तर फायनल सर्व आतिषबाजी बघून का आम्ही पोहोचलो घरी. मग काय माय साली आले, शिल्पा पण जेवण थाट घेऊन चला. तुम्ही बघू शकता एवढी त्यांना घाई झाली आहे बघ. वाढायचे 100 दे. नाही 100 रुपये वाढायचे. जात्या पैसे नाही घेते ते दोघी. आणि पिऊ तू जेवण नाही करत का? चल मस्त. मग चिकनची भाजी, कांदा, दहीवडे, गोडी शेव, जिलेबी, बाजरीची भाकर, एवढं आपली जावायची सेवा करतात सासूबाई. मग काय आम्ही जेवण खाऊन गेलो मस्त. मग काय तुम्ही बघू शकता, मग शिल्पा आली मस्त चटई बिटई घेऊन. तमाशा बघायला जायचं होतं. चला आता बघूया तमाशा. आशीर्वाद दिला पाहिजे, पण आशीर्वाद घ्यायचा कसा? सगळ्यांनी वर हात करायचे, मग आशीर्वाद घ्यायचा. मग माझ्या